नेक्स्ट ग्राफ है तो कौन सा, सेक्सा आणि कोसेक्सा. ठीक आहे. तर काय चाललं त्याच्यामध्ये ग्राफ ऑफ फंक्शन, चार ग्राफ कंप्लीट झाले याच्यामध्ये टॅन कॉट साइन कॉस टॅन कॉट पण झालेला आहे. राईट आहे. मग आज आपल्याला काय पाहिजे, ऑर्थ झालं सेक आणि कोसेक्सा पाहायचा. ठीक आहे. तर बघा एकदम सिंपल. सर्वात पहिले तुम्हाला 4 मध्ये महत्त्वाचं काम मी हे रिवाइज करत होतो म्हणून लेक्चर संपला होता. पहिल्यांदा डोमेन आणि रेंज विचारात घेतलं तर पहिला फंक्शन जर पाहिला फर्स्ट वन साइन एक्स, साइन एक्स च्या डोमेन मधलं कैपिटल आर, रेंज क्या रहेगी क्लोज इंटरवल -1 से लेके +1 तक, है ना. मतलब तुम एक्स एक्सिस पे 0 से लेके इनफाइनाइट तुम कुछ भी वैल्यू रख सकते हैं या फिर -इनफाइनाइट से लेके 0 कुछ भी वैल्यू रखो तुम उसको रख सकते हैं. ये तुम्हारा डोमेन हो गया. और रेंज रखने पर, रेंज मतलब तुम जो भी वैल्यू रखेंगे एक्स एक्सिस के उसके लिए एक तो वैल्यू 1 आएंगी या फिर 0 आएंगी या फिर -1. तो क्लोज इंटरवल -1 से लेके 1 क्या होगी उसकी रेंज होगी किसकी, साइन फंक्शन की. और साइन के ग्राफ कहां से पास है, छोटे छोटे बता दो मैं साइड में, देखो शॉर्ट में. साइन का ग्राफ कहां से पास है, ओरिजिन में से. साइन 0 0 साइन 91 ये हो गया ग्राफ ऑफ साइन फंक्शन इन शॉर्ट. ठीक है. दूसरा फंक्शन हमने देखे cos x. cos x के लिए क्या देखे, सेम दोनों का डोमेन दोनों का रेंज सेम, खाली दोनों में डिफरेंस क्या है कि साइन का ग्राफ ओरिजिन में से पास है तो cos की वैल्यू cos 0 कितना रहता है 1. तो दिस ग्राफ इज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन और इसका ग्राफ समथिंग एक्चुअली ऐसा आएगा. ये रेंज चलेगा cos का ग्राफ. फिर हमने कर देखे tan का ग्राफ. tan x में क्या था, डोमेन क्या था r माइनस 2n + 1 into pi/2. मतलब रियल नंबर में से 90 के फैमिली को छोड़ के. क्यों छोड़ के, क्योंकि 90 के फैमिली पे ग्राफ कैसा है, डिफाइन नहीं है, मतलब उसपे कुछ वैल्यू नहीं मिलती. इसलिए अपन ने क्या किया, इसका डोमेन r में से 90 की फैमिली छोड़ दी और इसका रेंज देखेंगे तो रेंज कहीं ठहरने को तैयार नहीं है. रेंज क्या रहेंगे कैपिटल R. इसका ग्राफ तुम देखेंगे तो शॉर्ट में कैसा आया था, ये +90 -90 ये हो गया डैटेड लाइंस. 90 पे नॉट डिफाइंड है तो tan 0 0 is the graph of tan function. This is graph of tan function. ठीक है. उस तरीके से हमने लास्ट ग्राफ देखे थे cot x. cot x का रेंज क्या थी r - n pi. तो cot 0 पे डिफाइन नहीं है, इसका मतलब 0 के पूरे फैमिली पे डिफाइन नहीं है. तो 0 के फैमिली मतलब क्या, 1 पाई 2 पाई 3 पाई 4 पाई ऐसे कहा था. n पाई तक कैसा है वो डिफाइन नहीं है, बाकी सब जगह कैसा है डिफाइन है. और इसका रेंज कितना आएगा, इसका रेंज भी सेम आएगा कितना, कैपिटल R. तो इसका ग्राफ tan से उल्टा, tan से उल्टा मतलब कैसा, tan 0 पे डिफाइन नहीं है. तो tan 0 पे डिफाइन नहीं मतलब क्या आएंगे डॉटेड लाइंस. डॉटेड लाइंस 0 पे, फिर कहां पे पाई पे, फिर कहां पे 2 पाई पे, फिर -पाई -2 पाई. ग्राफ देखेंगे तो यहाँ पे 0 पे नॉट डिफाइंड है तो ग्राफ कैसा आएगा नॉट डिफाइंड. ये ऐसा उल्टा, एकदम उल्टा आएगा, एकदम उल्टा आएगा, है ना. ये होगा इसका ग्राफ, दिस वन एंड इट ग्राफ इज ये होगा कॉट का ग्राफ. दो में क्या आ गया r - n पाई. तो पाई की फैमिली पे डिफाइंड नहीं है r - n पाई. और रेंज क्या होगी कैपिटल R. बोलो यहाँ तक कोई तकलीफ, यहाँ तक मैंने कल अच्छे से बताया. चारों भी फंक्शन तुम्हारे अच्छे समझ में आ गए. यस टर्मिनल इज दैट क्लियर, यहाँ तक क्लियर है सबको. वेरी गुड. यहाँ तक सबको क्लियर है. छान, वेरी नाइस, वेरी गुड. और कोई, तो यहाँ तक सबको समझ में आएगा. तो फिर हम अब आगे जाएंगे, आगे क्वेश्चन देखेंगे तो कैसे सॉल्व कर सकते हैं. तो आगे अगर से हम देखेंगे तो आगे ये आप कितने रहेंगे, हमारे पास 2 ही रहेंगे. कोसेक और सेक खत्म. तो ये सबसे इंपॉर्टेंट टॉपिक हमारा खत्म हो गया. फिर हम एक्सरसाइज खत्म करके नेक्स्ट चैप्टर में जाएंगे. बहुत ही सिंपल. तो सबसे पहले कोई भी ग्राफ निकालने का है तो उसके वैल्यू इंपॉर्टेंट है. वैल्यू इसलिए इंपॉर्टेंट है कि एक बार हमको मालूम हो गया ग्राफ कहाँ पे डिफाइन नहीं है तो वहां पे हम सबसे पहले क्या लेंगे डॉटेड लाइंस. किस किस के लिए, tan cot sec और cosec के लिए. इंपॉर्टेंट क्या है, इसके डॉटेड लाइंस कहाँ पे नहीं है ये हमको समझ लेना चाहिए. जैसे कि फॉर एग्जांपल 0 पे अगर से समझ में आया कि ग्राफ 0 पे डिफाइन नहीं है
तो जीरो के फैमिली मतलब पूरे पाई की फैमिली पे डिफाइंड है, प्लस रहने दो या फिर माइनस रहने दो। ग्राफ अगर 90 पे डिफाइंड नहीं है तो 190 390 5 ऐसे ऑड नंबर ऑफ 90 प्लस रहने दो या फिर माइनस पे कैसे रहेगा ग्राफ डिफाइंड रहेगा, फिर समथिंग लाइक दैट। तो उसी तरीके से यहाँ पे तुम देखेंगे तो सबसे पहले वैल्यूज इंपॉर्टेंट है। सेक जीरो की वैल्यू तुम देखेंगे 1 बाय cos 0 1 बाय 1 1, सेक जीरो की वैल्यू 1 है, इसका मतलब जीरो पे फंक्शन सेक का जो फंक्शन है डिफाइंड है। तो सॉरी सेक 90 देखो जरा, तो सेक जीरो अगर से 1 आया तो मैं बोल सकता हूँ सेक पाई कितना आएगा अल्टरनेटिव -1, सेक 2 पाई क्या आएगा अल्टरनेटिव +1, सेक 3 पाई क्या आएगा अल्टरनेटिव -1। उसी तरीके से माइनस की वैल्यू सेक 90 की वैल्यू तुम देखेंगे तो 1 अपॉन cos 90 आता, 1 अपॉन cos 90 मतलब 1 अपॉन 0 मतलब क्या नॉट डिफाइंड। अब तुम्हारे समझ में आएगा 90 पे नॉट डिफाइंड है, 90 पे डिफाइंड मतलब 890 पे क्या मतलब सेक 90 मतलब तुम इसको क्या लो सेक पाई बाय 2, ठीक है, सेक पाई बाय 2 पे नॉट डिफाइंड है तो एक सेक पाई बाय 2 नहीं क्या नहीं, सेक 3 पाई बाय 2 पे भी कैसे रहेगा नॉट डिफाइंड, सेक पाई बाय 2 पे क्या रहेगा नॉट डिफाइंड। ऐसा पूरे पाई बाय 2 के पूरे फैमिलीज पे ये ग्राफ कैसा रहेगा नॉट डिफाइंड रहेगा। तो हमारे समझ में आ गया सेक का जो ग्राफ है वो 90s के फैमिली पे कैसा है नॉट डिफाइंड है, और 0 पे +1 पाई पे -1 अल्टरनेटली ऐसा आने वाला है। तो देखेंगे इसका वैल्यूज तो मालूम होगा तुमको, और फिर ग्राफ देखेंगे इसका तो ग्राफ कैसा आएगा देख पाओगे। पहले तो मैंने बता दिया तुमको डेंजर पॉइंट बता दिया, 90 पे डेंजर पॉइंट है, तो देखो सेम ग्राफ थोड़ा डिफरेंस है इसमें, कैसे डिफरेंस है देखो, हर बार जैसे निकालते हैं उसे निकालेंगे अपन। यहाँ पे आ गया 0 90 180 270 3 पाई बाय 2 360 5 पाई बाय 2 और ये कितना 3 लाइन। उसके बाद माइनस का 90 माइनस का पाई माइनस का 3 पाई बाय 2 माइनस का 2 पाई माइनस का 5 पाई बाय 2 और लास्ट में माइनस का 3 पाई। या तो सबसे पहले जहाँ पे डॉटेड लाइन है जहाँ पे ग्राफ डिफाइंड नहीं है पहले वो सबसे पहले डॉटेड लाइन निकाल दो। तो हमने देखिए 90 पे ग्राफ कैसा है नॉट डिफाइंड, तो देखो अभी 90 पे नॉट डिफाइंड मतलब सबसे पहले डॉटेड लाइन यहाँ पे 90 की 890 पे नॉट डिफाइंड, ठीक है, 390 पे नॉट डिफाइंड, ठीक है, 590 पे नॉट डिफाइंड, ठीक है, और अगला जो भी आएगा सो आएगा 790 पे नॉट डिफाइंड। और इधर आ जाओ -90 पे ग्राफ कैसा है नॉट डिफाइंड, -3 पाई बाय 2 पे ग्राफ कैसा है नॉट डिफाइंड, -5 पाई बाय 2 पे ग्राफ कैसा है नॉट डिफाइंड। तो यहाँ पे ग्राफ डिफाइंड नहीं है, तो ग्राफ कहाँ पे डिफाइंड है, सेक 0 की वैल्यू कितनी है 1, सेक 0 की वैल्यू 1 है मतलब यहाँ पे आ गया ये 1, समझो यहाँ पे आगे वैल्यू कितनी आ गई 1। सेक 0 की वैल्यू 1 अगर से है तो सेक 0 पे 1 है मगर सेक 90 पे कैसा है नॉट डिफाइंड, और सेक -90 पे कैसा है नॉट डिफाइंड। तो इसका ग्राफ कैसा आएगा देखो, सेक 0 की वैल्यू 1 मगर यहाँ पे नॉट डिफाइंड, तो देखो यहाँ पे इनफाइनाइट, यहाँ पे दोनों को टच नहीं होगा ऊपर जाएगा, मगर सेक 0 की वैल्यू कितनी है 1। अब आ जाओ सेक पाई की वैल्यू कितनी रहती -1, तो ग्राफ यहाँ पे आएगा मगर दोनों पे टच नहीं होगा, इट गोस टू इनफाइनाइट दिस साइड, इट गोस टू इनफाइनाइट दिस साइड। एक +1 एक -1 अल्टरनेटली एक +1 मतलब यहाँ पे आएगा, तो ग्राफ कैसे आएगा, इट डजंट टच टू दैट वन, इट गोस टू अपर साइड, गोस टू इनफाइनाइट। यहाँ पे आएगा तो 3 पाई की वैल्यू -1 दिस वन और ये गोस टू इनफाइनाइट अगले इंटरवल में। इधर आ जाओ माइनस पाई की वैल्यू, तो इज नथिंग बट ये अगर से +1 है तो अल्टरनेटली -1, यहाँ पे ग्राफ आएगा इट गोस टू इनफाइनाइट, अगेन -2 पाई अल्टरनेटली +1, तो ग्राफ यहाँ पे टच होगा और इसके आगे इट गोस टू इनफाइनाइट फ्रॉम द बोथ द साइड बिकॉज़ इट डजंट टच।
अगला कब देखेंगे तो यहाँ पे आएगा और ये होगा इसका। तो वेरी सिंपल ग्राफ ऑफ दैट वन। सेक का ग्राफ देखेंगे तो 601 है तो यहाँ पे आ गया। तो 0 1 अगर से तो पाई अल्टरनेटली क्या आएगा -1 2 पाई अल्टरनेटली +1 अगला -1। उसी तरीके से ये 1 है तो ये -1 फिर अल्टरनेटली +1 फिर अल्टरनेटली -1 ऐसा ही ग्राफ चलता रहेगा। ठीक है मतलब सीधे से देखो एक कप ऊपर एक कप नीचे ये इंटरवल एक कप ऊपर एक कप नीचे लाइक दैट सिंपल है। ये कप ऊपर है एक कप नीचे ये कप ऊपर है अगला कप कहाँ पे उसके नीचे सिर्फ लाइक दैट। तो ये तो इसका ग्राफ हो गया। अब सबसे इंपॉर्टेंट है इसका डोमेन क्या है और इसका रेंज क्या है। ये कोई बता सकता है कि व्हाट इज द डोमेन ऑफ दिस फंक्शन व्हाट इज द रेंज ऑफ दिस फंक्शन। यस टेक इट नाउ फास्ट व्हाट इज द डोमेन एंड रेंज ऑफ दिस फंक्शन। सेक का डोमेन क्या है और सेक का रेंज क्या है जल्दी बोलो। डोमेन कितना होता है 1 मिनट देखा नहीं मैंने। यस यू कैन मैसेज मी रेंज इज इक्वल टू आर नहीं रेंज है डोमेन बोला पहले डोमेन पूजा पहले डोमेन सांग मला डोमेन किती आहे अवॉर्ड पूजा वेरी गुड नाइस क्या बात। आई एम वेरी हैप्पी टू सी युअर परफॉर्मन्स। सगळ्यांचं मुलांचा समजायले कसं आहे जर समोरच्या व्यक्तीला कळत असेल तर मी 2 एक्झाम्पल जास्त देतो। एक वेगळा कॉन्फिडन्स असतो की आपण जे सांगाल ते समोरच्याला समजायला। व्हेरी गुड छान डोमेन तुम्ही खूप छान सांगितलं क्या बात आहे। आई एम वेरी हैप्पी व्हेरी नाइस। आता लाईन पण आलेली आहे बघा आता पुन्हा गेली जाऊ द्या आपण लाईन वर इन्व्हर्टर आहे त्यावर टेन्शन घेऊ नका कारण डिस्कनेक्ट होणार नाही। बरं काय डोमेन खूप छान सांगितलं तुम्ही r माइनस कारण 90 चा फॉर्म्युला ते डिफाइन नाही तर डोमेन काय झालं r माइनस 2n प्लस 1 इनटू पाय बाय 2 and that n belongs to z व्हेरी गुड। आणि रेंजचा विचार घेतला तर रेंज जे आहे हे r आहे पण व्हॅल्यू येईल तुम्हाला r आहे म्हणजे पहिले कसं होतं इथून जर पाहिले तर इन्फायनाइट 0 ला टेकत होतो पुन्हा इन्फायनाइट तर 0 घ्यायची गरज आता याच्यामध्ये बघा 6 0 ची व्हॅल्यू किती आली 1 म्हणजे याचा अर्थ आहे 1 येणार -1 येणार 1 येणार -1 येणार 1 येणार -1 बाकीचे व्हॅल्यू गोज टू इन्फायनाइट बाकीचे व्हॅल्यू गोज टू इन्फायनाइट असा इन्फायनाइट टू इन्फायनाइट झाला असा इन्फायनाइट पण हे व्हॅल्यूज तुम्हाला मध्ये गेले तर हे कसं असेल r असेल पण त्याच्यामध्ये -1 आणि 1 ला सोडून ओपन इंटरवल का लिहिलं तर याचा अर्थ आहे फक्त -1 आणि 1 ला सोडून बाकी सगळे रिअल नंबर असतील -इन्फायनाइट टू प्लस इन्फायनाइट येईल पण त्याच्यामध्ये 1 आणि -1 ला सोडून काही ठिकाणी 1 आले काही ठिकाणी -1 आले तर याची रेंज काय असेल सगळे रिअल नंबर असतील पण त्याच्यामध्ये कोणाला सोडून r मायनस ओपन इंटरवल म्हणजे याला सोडून -1 आणि +1 ला सोडून -1 आणि +1 ला सोडून बाकी सगळे ठिकाणी हे रेंज काय भेटणार -इन्फायनाइट पासून +इन्फायनाइट पर्यंत। बोला लक्षात रेंज कळाली r मायनस ओपन इंटरवल -1 to 1 इंटरवल कसा घेतला मी ओपन चा अर्थ सगळ्यांना माहिती आहे ओपन म्हणजे बाउंड्री पॉइंट्सला सोडून तर कोणाला सोडलं आपण -1 आणि 1 ला सोडलं तर बाकी सगळे काय असेल -इन्फायनाइट टू +इन्फायनाइट। बोला इज दॅट क्लियर आलं लक्षात। 6 चा ग्राफ कळा सगळ्यांना। सो नाउ व्हेरी लास्ट बिट सो टुडे वी कंटिन्यू हियर संपलं 3 दिवसापासून ग्राफ चालू होते खूप अत्यंत महत्त्वाचे होते तुम्हाला सुद्धा आता वही पुस्तकामध्ये पाहिजे नोटबुक मध्ये टेक्स्टबुक मध्ये लक्षात येईल हे ग्राफ कसे आलेले समजलं एकदम सिंपल वेने जर गेलं तर काय करता आता तुम्ही मी एवढा कॉन्फिडन्स सांगतो मी जर सेक्सचा ग्राफ सांगितला तर तुम्हाला कोसेक्सचा ग्राफ तुम्ही ऑटोमॅटिकली काढतील फक्त काय महत्त्वाचं आहे व्हॅल्यूज एकदा व्हॅल्यू कळाले तर तुम्हाला कोसेक्सचा ग्राफ पण असंच येईल आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये मला डोमेन आणि रेंज सांगा ठीक आहे। कोसेक्ससाठी बघा आता ग्राफ फॉर कोसेक्स you know so what is the graph of cosec here last function graph of cosec the last graph is the limit graph of cosec x last 10 minutes तो पहले सांगा cosec 0 किती 1 upon sin 0 किती 0 1 0 किती 5
तर 0 ला इन्फाइनाइट आला याचा अर्थ आहे कोसेक पाय ला सुद्धा काय इन्फाइनाइट, कोसेक 2 पाय इन्फाइनाइट, कोसेक 3 पाय इन्फाइनाइट, म्हणजे पूर्ण पायच्या फॅमिलीला काय असेल नॉट डिफाइंड. राईट युजो पूर्ण पायच्या फॅमिलीला काय असेल नॉट डिफाइंड. त्यानंतर कोसेक पाय बाय 2 सांगा 1 अपॉन sin 90 1 upon 1 1. कोसेक 91 तर मला सांगा कोसेक 3 पाय बाय 2 किती असेल अल्टरनेटली -1. कोसेक पाय बाय 2 किती असेल अल्टरनेटली +1 -1 +1 -1 +1 असं सांगा. हे कळलं तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ आहे 0 ला हा कसा डिफाइंड नाही म्हणजे 0 ते पूर्ण फॅमिलीला हा ग्राफ कसा आहे डिफाइंड नाही. आणि 90 जर 1 असतील तर अल्टरनेटली -1 +1 अशी वगैरे आपल्याला भेटते. बघा त्याचा ग्राफ कसा काढते हाऊ टू कन्स्ट्रक्ट ग्राफ. बघा कसं ग्राफ काढते. सेम पद्धतीने दाखवतोय 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय 5 पाय बाय 2 आणि 3 पाय. निगेटिव्ह साईडला जर पाहिलं तर -पाय बाय 2 पाय -3 पाय बाय 2 -2 पाय -5 पाय बाय 2 and so on. निगेटिव्ह साईडला. मग आता याच्यामध्ये जर विचारात घेतला आपण तर बघा आता ग्राफ मध्ये काय आलं तुम्हाला एक्स एक्सिस आणि हा वाय एक्सिस. आता बघून घे त्याच्यामध्ये काय काय करतो. तर 90 0 चा फॅमिली डिफाइंड नाही तर आपण काय करू सगळे 0 ला काय घेऊ डॉटेड लाईन्स. पाय असं नॉट डिफाइंड असेल त्यानंतर 2 पायला सुद्धा नॉट डिफाइंड असेल. त्यानंतर 3 पायला सुद्धा कसं असेल नॉट डिफाइंड असेल. ठीक आहे. त्यानंतर इकडे साईडला गेलं तर -5 पायला नॉट डिफाइंड, -2 पायला नॉट डिफाइंड and so on. तुम्हाला सांगा ग्राफ कसे सेक कोसेक 90 किती आहे 1. कोसेक 91 मध्ये येते. कोसेक 90 म्हणजे 1 येते. इथे नॉट डिफाइंड आहे डॉटेड लाईन्स इथे नॉट डिफाइंड आहे पुन्हा कप इथे 1 कप वरी सेम आणि कोसेक 3 पाय बाय 2 अल्टरनेटली काय भेटणार हा 1 प्लस 1 हा अल्टरनेटली काय भेटणार -7 हे झालं. 1 कप वरी 1 कप खाली 1 कप वरी पुन्हा अल्टरनेटली +1 1 कप वरी 1 कप खाली. 5चा टाइम झाला कपाची आठवण येत असेल है ना 5 वाजले म्हणजे कपची आठवण येणार तुम्हाला. 1 कप वरी 1 कप खाली पुन्हा 1 कप वरी 1 कप खाली हे वरी तर 8 खाली तर अल्टरनेटली काय भेटणार +7 दिसतो. आणि तुला हा वरी तर हा तुम्हाला काय भेटणार ग्राफ ऑफ कोसेक. कळाला कोसेकचा ग्राफ कळाला का? ग्राफ ऑफ कोसेक एक्स क्लियर आहे सगळ्यांना? आला सेक आणि कोसेकचा सारखंच आहे फक्त ते 90 ला डिफाइंड नाही तर हे पायला डिफाइंड नाही. बरोबर आहे क्लियर आहे. काय बरेच मुलं सांगत नाही फक्त 2-4 मुलं सांगतात यस यस म्हणून. व्हॉट अबाउट रिमेनिंग वन्स? रिमेनिंग का फक्त शो साठी येतात का? व्हेरी गुड. सगळ्यांना आलं पाहिजे. ऑनलाईनचा अर्थ काय असतो कम्युनिकेशन झाला पाहिजे आपल्या दोघांमध्ये. व्हेरी गुड छान छान. हाँ ऐसे समझ में आता ना समझ में नहीं आ रहा तुम्हारे क्या है तो फिर बोल सकते सर ये प्रॉब्लम है तुम्हारा ऑडियो ऑन करके भी बोल सकते. आतापर्यंत 11वीच्या बॅचला कोणी ऑडिओ ऑन करून कोणीच नाही विचारलं मला. जे काय तुम्ही मेसेज मध्येच म्हणलं इव्हन माईक जरी बंद असतील मला तुम्ही मेसेज करतात असं नाही. आपल्याकडे एक ऑप्शन आहे
ऑनलाईन लेक्चर पाहताना ऑडिओ ऑन करून तुम्हाला बोलता येतो. ठीक आहे. तर महत्वाचं आता याच्यामध्ये काय आहे, डोमेन काय आणि रेंज काय. यस, ते मी आता तुम्हाला कळलं असेल. डोमेन अँड रेंज ऑफ दॅट वन. व्हॉट इज द डोमेन? डोमेन इज प्रेझेंट ऑन एक्स एक्सिस. तर सांगा. यस, आता तर व्हेरी गुड, छान. r मायनस n पाय. व्हेरी गुड. कारण पाहिलं तो डिफाईनच नाही. तर डोमेन काय आला? r मायनस n पाय अँड देन n बिलॉंग्स टू z. व्हेरी गुड. आणि रेंज जर पाहिली तर सांगा त्याची रेंज काय असेल? व्हॉट इज द रेंज ऑफ दॅट वन? रेंज पण तीच असेल, सेम जे तुम्हाला सेटची r मायनस मायनस म्हणतो. कारण बाकी सगळ्या ठिकाणी ते इन्फायनाइट कडे चाललं, पण 1 वर आणि -1 ला ग्राफ टेकायले. इथे ग्राफ टेकतोय, इथे ग्राफ टेकतोय, इथे ग्राफ टेकायले, इथे ग्राफ टेकायले, पण बाकी ठिकाणी कुठे चाललं? इन्फायनाइट कडे. त्यामुळे रिअल नंबरच असेल, पण त्याच्यामध्ये कुणाला सोडून? ओपन इंटरव्हल -1 आणि 1 ला सोडून. हे झालं त्याची रेंज. r मायनस ओपन इंटरव्हल -1 to 1 ओपन इंटरव्हल. ठीक आहे, आलं लक्षात? तर इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड ग्राफ ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. व्हेरी क्लियर. 6 ते 6 ग्राफ मी दाखवलं. नो डाऊट त्याला 2-3 दिवस लागले आपल्याला एक तर आपलं लेक्चर त्याच्यामध्ये घेतलं कव्हरेज क्षेत्राचं. काय अडचण नाही. तर हे इन दिस वे आपण काय करू? इन शॉर्ट 6 ते 6 ग्राफचा डोमेन रेंज देऊ आणि त्याचे शॉर्ट मध्ये ग्राफ काढू आणि त्या रिवाइज होऊन जाईल. ठीक आहे. तर 6 ते 6 चे डोमेन रेंज. तर बघा मग काय करता येईल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचा शॉर्ट मध्ये ग्राफ आणि त्याचा डोमेन. पहिला आहे साइन एक्स. ते आता सारखंच डोमेन आणि रेंज. वरी घेतलेलं आपलं 6 ते 7 डिस्क्रिप्शन मुलं थोडा अलीकडे घेऊ. तिथे घेतलेलं आपलं पहिला डोमेन आणि रेंज. पहिले जर पाहिलं तर साइन एक्स चा डोमेन शेवटच्या लेक्चरला पहिला आहे साइन एक्स. साइन एक्स चा डोमेन r, रेंज -1 to r. ग्राफ शॉर्ट मध्ये पाहिलं तर ग्राफ पासिंग टू द ओरिजिन हा साइन चा ग्राफ. ठीक आहे. दूसरा फंक्शन म्हणजे cos x. डोमेन r, रेंज म्हणजे सेम. त्याचा ग्राफ इट इज नॉट पासिंग टू द ओरिजिन म्हणजे त्याचा cos 0 1 and like to this one. पुढे झालं. त्यानंतर तिसरा tan x. tan x चा डोमेन r minus 2n plus 1 pi by 2 90 वर डिफाइन नाही. ते रेंज काय असेल? कॅपिटल R. ते चेअर्स भेटणार. चेअर्स म्हणजे कशी? अशी या इंटरवल मध्ये एकाची चेअर, पुन्हा अशी चेअर, पुन्हा अशी चेअर, असे चेअर्स भेटतील टॅन मध्ये. कॉट मध्ये उलटा cot x r minus n pi. रेंज जर पाहिजे तर r. टॅन चा उलटा म्हणजे काय? cot cot 90. cot 0 नॉट डिफाइंड आहे. 90 म्हणजे उलटा झाला का? टॅन चा उलटा झाला का? 0 असतो ना. tan 90 tan 0 0. दिस वन. इट इज ग्राफ ऑफ tan आणि cot म्हणजे उलटा. बरोबर. अशी 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 तुम्हाला येतात. त्याच्याकडे माहिती तुम्हाला शॉर्ट मध्ये जागा येतात. त्यानंतर आता जे पाहिलं आपण sec x चा ग्राफ r minus 2n plus 1 into pi by 2 रेंज r minus of -1 आपण ग्राफ काढलेला आहे त्यामुळे त्याची गरज नाही. 6वा नंबरचा cosec x रेंज असेल r minus n pi आताच काढलेला आहे. रेंज म्हणजे डोमेन आणि रेंज म्हणजे सेम. दोघांची रेंज काय आहे? सेम r minus -1. तर बघा सगळे तुम्हाला सांगितलं डोमेन रेंज काय
ग्राफ सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये दोन्हीमध्ये कप भेटतात, त्याच्यामध्ये याची चेअर अशी तर याची चेअर काय अशी उलटी भेटते. ठीक आहे, आलं लक्षात? क्लिअर आहे? समजलं काय मला? ग्राफ्स कळाले सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे? इज दॅट क्लिअर? In this way, we have completed the graphs of trigonometric function. 3 दिवसापासून चालू होता, महत्त्वाचा टॉपिक होता, तुम्हाला मी म्हणलं होतं. एक्सरसाइजला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामध्ये, खूप सोपी एक्सरसाइज त्याच्यामध्ये. क्वेश्चन पण थोडे कमीच आहेत, क्वेश्चन जास्त आहे पण सिंपल. ठीक आहे, तर मला वाटतं आपण क्वेश्चन त्याला उद्याच कंटिन्यू करू, कारण आता ग्राफ संपली आपली 6 ते 6. क्वेश्चन खूप सिंपल आहे. उद्या क्वेश्चन सुरू होतील आणि जवळपास 5-6 क्वेश्चन उद्या संपून जाईल, 4 पर्यंत संपून जाईल. ठीक आहे, मला वाटतं आपण त्याला उद्या कंटिन्यू करू. चालेल का? काय अडचण, तुम्हाला काय विचारायचे असेल याबद्दल तर बोला. आता प्रॉब्लेम घेणं म्हणजे योग्य वाटत नाही मला. आता संपला ग्राफ. ठीक आहे, चालतंय. तुम्हाला काय अडचण, काय विचारायचं, काय प्रश्न असतील तर विचारा. व्हेरी गुड, नाईस. पूजा आणि नंदिनीचा मेसेज आला मला, कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला द्या म्हणून. देतो मी त्यांना तुम्हाला. पहिले कसं आहे, स्टार्टिंगचे 3-4 लेक्चर होऊ द्या, एवढा वीक होऊ द्या, पुढच्या वीकला मी तुम्हाला देतो त्याचे क्वेश्चन्स. पहिले होऊ द्या ना, 20, 25, 30 क्वेश्चन तुमच्याकडे असतील तर तुम्हाला प्रॅक्टिसला पुन्हा नवीन क्वेश्चन देतो तुम्हाला. ठीक आहे, चला. ठीक आहे, स्टॉप यांना.